महाराष्ट्रामध्ये संत परंपरा अत्यंत खंबीरपणे प्रखरपणे पुढे घेऊन जाण्याचं धाडस कलेच्या माध्यमातून त्यांच्या वक्तृत्वातून सातत्यानं करत आहेत. त्याच्याबद्दल त्यांना प्रचंड त्रास पण होतो समाजामध्ये. असे आमचे सहकारी किरणजी माने साहेब, सन्माननीय धारोरकर महाराज, आमचे सहकारी ऍडव्होकेट अजयजी बुरांडे, श्यामसुंदर महाराज, माझे गुरुजन इथं उपस्थित दिसतात आहे, माझे वर्गामधले मित्र दिसतात आहे, आणि या पंचक्रोशीतील संत सज्जनो, मला खरोखर मनापासून ह्या गोष्टीचा आनंद आहे की ज्या भूमीमध्ये मी जन्मलो आणि ज्या जन्मभूमीमध्ये माझ्यावर कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे, बापूसाहेब देशमुख, माझे शाळेचे शिक्षक, माझे मित्र, माझे बंधू कमलाकर चाटे, या सर्वांनी जे आमच्यावर संस्कार केले, त्या संस्काराचा परिणाम म्हणून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही बुद्धी आम्हाला दिली. माझी आई मला म्हणायची की ही बुद्धी तुला परमेश्वर देतो, तर ही बुद्धी ह्या संस्कारातून आम्हाला मिळाली, त्यामुळे आम्ही हे काम करू शकलो. आणि त्याच भूमीमध्ये परत एकदा त्या अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक अशा उपक्रमाच्या निमित्तानं मला आयोजकांनी निमंत्रित केलं. मी अत्यंत मनपूर्वक सर्वांचं आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. बंधू भगिनीनो, मातांनो, बहिणीनो, मी काही जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला किरणजी माने यांचं ऐकायचंय. ते खूप रिस्क घेऊन, खूप धाडस करून, खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक समाजाच्या हिताचा विचार प्रखरपणे ते मांडतात. त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. अशी किंमत इतिहासामध्ये सगळ्यांनाच मोजावी लागलेली आहे. संत ज्ञानेश्वरांना पण मोजावी लागली, संत तुकारांना पण मोजावी लागली. संत परंपरेतले सगळे जे महाराज आहेत त्यांना हा छळ सहन करावा लागलेला आहे. परंतु जो छळ झाला त्या छळातनच आपण प्रेरणा घेऊन सगळेजण काम करतो आहोत. तशा पद्धतीचा त्रास किरणजीला सुरू आहे, परंतु तरी सुद्धा हिमतीनं ह्या क्षेत्रामध्ये ते काम करतात आहे. जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया, त्यांचं अभिनंदन करू. मला या उपक्रमाचं कौतुक याच्यासाठी आहे की आता सगळीकडे बाजारू स्वरूप आलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला अध्यात्म काही त्याला अपवाद राहिलेलं नाहीये. शिक्षणाचा बाजार झालेला आहे, आरोग्य सेवेचा बाजार झालेला आहे, राजकारणाचा बाजार झालेला आहे, संस्कृतीचा बाजार झालेला आहे, धर्माचा बाजार झालेला आहे, प्रत्येक गोष्टीचा बाजार झालेला आहे. पैसा त्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. असं असताना सुद्धा कीर्तन परंपरेचं शुद्ध रूप टिकून ठेवण्याचं आणि त्याचा प्रसार करण्याचं काम या पंचक्रोशीतील तुम्ही सर्वजण जे करता आहात, खरोखर महाराष्ट्रातली सबंध जनता हे तुमच्याबद्दल मनामध्ये अक्षरशः ऋण व्यक्त करते की असा एक प्रयोग होतोय. हे संबंध जे विकृत स्वरूप या सगळ्या क्षेत्राला आलेलं आहे, ते विकृत स्वरूप येऊनच येतात. त्याचं निर्मळ असं स्वरूप, त्याचं बीजारोपण करणं, ते मोठं करण्याचं काम करणं, हे जे काम तुम्ही सर्वजण करतात, त्या भागातले सगळे नागरिक त्याला सहकार्य करतायत. खरोखर मनपूर्वक आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आणि आम्ही निश्चितपणे आम्ही येतोय म्हणजे इथे पण प्रेरणा घेण्यासाठी येतोय. ते कीर्तन महोत्सव ही खरं म्हणजे समाज जागृतीची फार मोठी परंपरा आहे, एक फार महत्वाचं साधन, परिणामकारक असं साधन. कला, साहित्य, संस्कृती याचा जसा प्रभाव आहे तसा कीर्तनाचा प्रचंड प्रभाव ही मराठी माणसाच्या मनावर हे साधारणपणे सातत्यानं राहिलेला आहे. आणि त्याचा प्रभाव असल्यामुळे त्याला विकृती निर्माण होण्याची जास्त शक्यता होती, ती झालेली आहे त्याच्यामुळे. आणि ती विकृती होऊ नये देता श्यामसुंदरजी महाराज, तुम्ही सर्वजण मंडळी हे करतायत, खरोखर तुम्हाला सगळ्यांना सलाम केला पाहिजे. हे जे आपण काम करताय त्याच्याबद्दल, आणि तुम्ही सर्वजण सहकार्य करताय त्याबद्दल. मित्र, कीर्तन महोत्सव हा काही फक्त धार्मिक परंपरा नाहीये, हा फक्त धार्मिक कार्यक्रम नाहीये. कीर्तन परंपरा हे समाज जागृतीची चळवळ आहे. आणि त्या त्या काळामध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये जे अनिष्ट होतं, जे वाईट होतं, समाजाला मागे घेऊन जाणार होतं, समाजाचं नुकसान करणार होतं, मानवतेचं अकल्याण करणारं जे जे होतं त्याच्या विरुद्ध संतांनी आवाज उठवलेला. आणि समाज एका चांगल्या दिशेनं कसा घेऊन जायचा त्याच्यासाठी अख्खा समाज बदलण्याची भाषा आणि प्रत्येक माणूस आंतरबाह्य बदलण्याची भाषा आणि उपक्रम ह्या कीर्तन महोत्सवामध्ये सातत्यानं राहिलेला आहे. आणि म्हणून फक्त भौतिकदृष्ट्या बदल करण्याची अपेक्षा नाही, माणूस आतून बाहेरून बदलण्याची जी प्रक्रिया आहे
ही प्रक्रिया पूर्णत्वात नेण्यासाठी संतांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून याचं एक वेगळं महत्व आहे. राजकीय चळवळीची वेगळी गोष्ट असते, दुसऱ्या कुठल्या आंदोलनाची वेगळी गोष्ट, एक विशिष्ट उद्देश असतो, तो पूर्ण झाला की परंतु संत परंपरा, कीर्तन महोत्सव, संतांची शिकवण, त्यांचा विचार हे माणूस बदलण्याचा आहे, आतून बाहेरून माणूस बदलण्याचा आहे, अंतकरण शुद्धीचा आहे, समाज शुद्धीचा आहे. जे काही प्रदूषण आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये, विचारामध्ये ज्या जात असतं ते धुवून काढण्याची ही संबंध प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे ती तितकीच गांभीर्यानं सुरू राहणं आवश्यक आहे. ती जर विनोदाचा भाग झाली, ती जर मनोरंजनाचा, फक्त मनोरंजन असलं पाहिजे, संतांनी पण मनोरंजनाचा फॉर्म वापरलेला आहे, परंतु ती जर विनोदाचा भाग झाली, ते जर एखादा तमाशा बघायला जसं लोक येतात तसं जर कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला लोक यायला लागले, तर ही मात्र विकृती थांबवली पाहिजे. आणि ती तुम्ही थांबवण्यात यशस्वी झालेला त्याचा आम्हाला प्रचंड अप्रूप आहे. मित्र, संत ज्ञानदेव हे आपले संत, सगळ्या संतांच्या जर विचाराचा मूळ जर गाभा आपण पाहिला तर संत ज्ञानेश्वराचं मुख्य कार्य काय, त्यांनी काय केलं, मुख्य गोष्ट की संबंध जे ज्ञान, तत्वज्ञान हे सगळं जे काही एका विशिष्ट भाषेमध्ये होतं, एका विशिष्ट समाजाला जी भाषा येत होती त्या भाषेमध्ये होतं. त्यामुळे ह्या ज्ञान आणि तत्वज्ञानापासून बहुसंख्य समाज वंचित होता, तो स्वतःचा उद्धार करू शकत नव्हता. हे ज्ञान आणि तत्वज्ञान हे लोकांच्या भाषेमध्ये आणण्याचं अत्यंत ऐतिहासिक कार्य ज्ञानदेवांनी केलं. आणि म्हणून संस्कृत भाषेचं माध्यम त्यांनी वापरलं नाही, मराठी भाषेचं माध्यम वापरलं. आणि म्हणून हे जे कार्य आहे, हे तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये लोकांना समजणाऱ्या भाषेमध्ये मांडणं, हे जे कार्य आहे, ती ही सगळ्यात मोठी क्रांती महाराष्ट्रामध्ये संतांच्या ह्या संबंध ज्ञानदेवांच्या माध्यमातून झालेली आहे. त्याच्यात तर ज्ञानाची दारं ही समाजात बहुसंख्य बहुजन समाजाला खुली झाली. त्याच्यात कर्मकांडातून मुक्त होण्याची व्यवस्था त्याच्यात निर्माण झाली. आणि खऱ्या अर्थानं कष्ट करणारा माणूस, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस, याची जी आध्यात्मिक भूक आहे ती भागवण्याची एक व्यवस्था याच्यातनं निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून इतके साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं, देह हे देवाचे मंदिर, जीव हा त्याचा विठ्ठल, मनुष्य देह हेच देवालय, अंतकरण शुद्ध ठेवले तर देवाची अनुभूती प्राप्त होती. इतका सोपा फॉर्म, इतका सोपा प्रकार सामान्य माणसाला हे त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून हे जे काही सोपं केलं त्यांनी, त्याच्यातनं कोट्यावधी लोकांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला, हे आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून याला बी एक मोठी क्रांती त्या काळामध्ये झाली ते आपण म्हणू शकतो. सगळ्या संतांच्या विचारामध्ये माणूस हा केंद्र आहे, मानवता हा केंद्रस्थानी आहे, माणसाचं माणूस पण हे केंद्रस्थानी आहे. संतांच्या विचारामध्ये किती भेदाभेद नाहीये, कधी विषमतेचं बीजारोपण नाहीये, कुणाच्या बाबतीमध्ये जुलूम झाला पाहिजे, अत्याचार झाला पाहिजे, भेदभाव झाला पाहिजे, विषमता झाली पाहिजे, वाईट पद्धतीने एका माणसाने दुसऱ्या माणसाला वागवा, अशा पद्धतीचं कुठेही विचारोपण आपल्याला संतांच्या विचारात दिसत नाही. प्रत्येक माणूस हा सारखा आहे आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे, समतेने त्याला वागवलं पाहिजे, बंधुता प्रस्थापित झाली पाहिजे. जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, पैशाच्या आधारावर, सामाजिक स्थितीच्या आधारावर हे जे भेदाभेद आणि विषमता ही नष्ट झाली पाहिजे आणि माणसाला माणूस पण प्राप्त झालं पाहिजे. ही मुख्य केंद्रस्थानी संतांच्या विचाराच्या केंद्रस्थानी ही भावना राहिलेली आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी आपल्याला हा सोपा फॉर्म दिला. संत तुकारामांनी आपल्याला हे संबंध, संत विचार हा समाजासाठी प्रत्यक्ष जोडण्याचं संत तुकारामांनी काम केलं. संत तुकारामांनी नेमकं काय केलं, समाजातल्या दुःखाशी जोडून घेतलं, दुःखी असलेल्या माणसाला ईश्वर प्राप्ती करण्याचा मार्ग प्राप्त करून दिला. आणि म्हणून संत तुकाराम हे भौतिक प्रश्नांना सुद्धा घेत नाही, ते फक्त आध्यात्मिक गोष्टीचा विचार करत नाही. संत तुकाराम जे का रंजले गांजली त्याचे बने जो आकुले, तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. समाजातल्या दुःखाला जोडून घेण्याचं एक मोठं परिवर्तन संत तुकारामांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्याला संत तुकाराम त्या काळामध्ये असलेल्या दांभिकता, कर्मकांड, त्या कर्मकांडातून होणारी सामान्य शेतकरी शेतमजुरांची होणारी पिळवणूक, समाजाची होणारी लूट, याच्या विरुद्ध ते बोलले आणि याच्यात त्या संबंध समाजाला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं की समतेच्या विचार त्यांनी सांगितलं की एक नारायण सर्वत्र दिसे, भेदाभेद न मानावे. समपातळीवर सगळ्या नांद्याचं काम हे समाजापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य हे संत तुकारामांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. संत तुकारामांचं अजून एक वैशिष्ट्य, सगळ्या अनिष्ट प्रथा, ढोंगेपणा, दांभिकता, खोटारडेपणा याच्यावर प्रचंड प्रहार हा संत तुकारामांनी केलेला आपल्याला दिसतो. नुसतं गोड बोलून चालत नाही, लोक बदलत नाही, समाज बदलत नाही.
कठोर प्रहार करावा लागतो. जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्याची आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे, जे चांगले त्याला चांगलं म्हणण्याची आपल्यामध्ये जाणत असली पाहिजे. संत तुकारामांनी हे कार्य अत्यंत खुबीनं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून संत तुकारामांचं जे काही तुका म्हणे देवा आता करू कृपा आता विसरू दे आपुला अहंकार. हे कशात निर्माण होतं? अहंकारामधनं सगळे मी श्रेष्ठ, मी मोठा आहे, मला सन्मान मिळाला पाहिजे, तुम्ही कनिष्ठ आहात, मी समाज सगळं आपण घडत असतो, मी असा काही आतच नाहीये. समाजाचा एक भाग म्हणून जर आपण राहिलो तर खऱ्या अर्थानं समतेने राहू शकतो. तो मीपणाचा अहंकारावर हल्ला करण्याचं काम हे संत तुकारामांनी केलेलं आपल्याला दिसतं. संत तुकारामांनी माणसांनी कसं जगावं, अगदी कुठल्याही माणसाला त्या पद्धतीने जगता येईल अशा पद्धतीचा उपदेश आपल्याला केला. सत्य सदाचार प्रामाणिक जीवन, सत्य सदाचार प्रामाणिक जीवन, सत्य सांगावे वचन पाळावे सदाचार ठेवावा जीवन. आता हे जर प्रत्येकाने अंगीकारलं तर समाज दुरुस्त व्हायला काय अवघड आहे. आणि म्हणून हे संत तुकारामाचं हे जे योगदान आहे, हे योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आपण कीर्तन महोत्सवात येतो, आपण व्याख्यानाला जातो, आपण ते ऐकतो, परंतु ते आपण आत्मसात करतो का? महापुरुषांची जयंती करतो, संतांचे कार्यक्रम आपण करतो, संतांचं कीर्तन करतो, परंतु त्यांच्या पावलावर 10 पावलं चालण्याचा आपण विचार करतो का? छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांनी हजारो किलोमीटरचं अंतर चालले असतील त्या मार्गावर, परंतु त्या मार्गावर 10 पावलं तरी चालण्याचा आपण प्रयत्न करतो का? जर ते करू आपण शकलो तर खऱ्या अर्थानं समाजातलं हे सगळं जे काही वाईट प्रवृत्ती त्याचा नाश करणं शक्य होईल. त्याच्यासाठी सगळा समाज एकत्र आणण्याची प्रक्रिया सुद्धा त्याच्यातनं होऊ शकते. अलीकडच्या काळातला अत्यंत रिलेव्हंट, मराठवाड्याने अवकाळी पाऊस, अतिवृष्टी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रचंड नुकसान झालेलं आहे, जगभर नुकसान झालं. हवामानामध्ये जे बदल होत आहे त्याचं संत तुकारामांनी त्याचं महत्व त्यावेळेला कळलेलं. खरं म्हणजे त्यावेळेला इतका गंभीर प्रश्न नसेल, क्लायमेटचा प्रश्न एवढा गंभीर नसेल. आणि म्हणून संत तुकारामांचं निसर्गांशी नातं आपलं कसं असलं पाहिजे. जो निसर्ग आपल्याला जन्म देतो, जो निसर्ग आपल्याला पोसतो, जो निसर्ग आपल्याला जगायला ऑक्सिजन देतो, जो निसर्ग आपल्याला खाण्यापिण्याचं अन्न देतो, ज्या निसर्गावर आपलं स्वतःचं पोषण होतं, त्या निसर्गाशी, त्या एन्व्हायरमेंटशी शत्रुत्व करून आपण पुढे जाऊ शकत नाहीये. आणि म्हणून संत तुकाराम त्यांचं जे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे जी शिकवण ही संत तुकाराम आहे. हे नुसते आध्यात्मिक संत नाही आहेत मित्रांनो, हे समाज परिवर्तनासाठी काम करणारे दृष्टे विचारवंत आहेत. ते दीपस्तंभ आहे. आपण अंधारामध्ये, आज अशी परिस्थिती आहे, एक माणूस दुसऱ्या माणसाचा द्वेष करतो, एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते, एक धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो, एक देश दुसऱ्या देशाचा द्वेष करतो. आज एकाच वेळेला रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे, त्याच वेळेला आज इराण आणि अमेरिका आणि इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे. माणसं एकमेकाला मारून टाकतात आहे, शस्त्रांचा वापर करतात आहे. प्रचंड प्रगती झालेली असताना सुद्धा पॅलेस्टाईन मधल्या लहान मुलाला अन्न खायला मिळत नाही परिस्थिती. इतका वेग, द्वेष, इतकं शत्रुत्व संबंध समाजामध्ये, देशामध्ये निर्माण केलेले. त्याच्या मागची एकच प्रेरणा आहे की त्यांना भौतिक प्रगती पाहिजे, त्यांना नफा पाहिजे, त्यांना त्या शस्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्यांना प्रचंड नफे मिळाले पाहिजेत. आणि म्हणून समाज उद्ध्वस्त झाला, वातावरण उद्ध्वस्त झालं, निसर्ग उद्ध्वस्त झाला तरी चालेल. अशा पद्धतीची संबंध कृती, संबंध जगभरामध्ये कोण वाचवणार आहे? एक चांगला विचार, एक मानवतेचा विचार, एक बंधुत्वाचा विचार, एक समतेचा विचार, हा विचार त्याला वाचवू शकतो, याच्यातनं आपल्याला बाहेर काढू शकतो. आणि नुसता विचार मांडण्याचा पुरता नाही, तर विचाराच्या आधारावर समाजाला कृती करावी लागेल. संतांनी विचार मांडलेले, परंतु समाजाने त्या दिशेने कृती नाही केली. मला स्वतःला असं वाटतं की संतांचा विचार हे संचित म्हणून आपण घेतलं पाहिजे, आपली प्रेरणा म्हणून ते आपण घेतलं पाहिजे, मार्गदर्शक विचार म्हणून ते घेतलं पाहिजे, परंतु सगळ्या समाजाने एकत्र येऊन एकत्रितपणे त्या मार्गावर चालण्यासाठी कटिबद्ध होणं, एक त्याच्यासाठी ताकद निर्माण करणं आणि हे दुष्ट शक्तीचा पाडाव करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणं हे अत्यावश्यक आहे. नुसतं संतांचं कीर्तन करून आपलं चालणार नाही, प्रबोधन करून चालणार नाही, तर आता कृती करण्याची सुद्धा गरज अशी निर्माण झालेली आहे. आणि मला माहिती आहे की मराठवाड्यातला बीड जिल्हा हा कृतीचा जिल्हा पाहिजे. जिथे जिथे अन्याय, शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताय, कामगारांसाठी तुम्ही लढताय, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने तुम्ही विरोधामध्ये, त्या अन्यायग्रस्तांच्या बाजूने लढताय, तर संतांचा विचार आणि कृती, संतांचा विचार आणि संघर्ष, संतांचा विचार आणि चळवळ हे दोन्ही हातात घालून पुढे जाणारा हा जिल्हा असल्यामुळे, हा परिसर असल्यामुळे हा विचार मोठा होताना दिसतोय.
मला खूप आनंद आहे की आपण सगळेजण मिळून आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो, आपलं अंगण आपण स्वच्छ ठेवतो, आपलं गाव आपल्याला स्वच्छ ठेवावं लागेल, आपला समाज सुद्धा आपल्याला स्वच्छ करावा लागेल. कोणी आता महान पुरुष येऊन हे स्वच्छ करणार नाही आणि ते करण्यासाठी संतांचा विचार आपल्याला निश्चितपणे प्रेरणा देतील, ताकद देतील असा माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांनी हा अत्यंत इतरांना मार्गदर्शन करणारा उपक्रम इथं सुरू केलेला आहे, नेटानं तुम्ही चालवलेला आहे, तुम्ही सर्वांनी त्यांना साथ दिलेली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.